राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी काल असं म्हणाले, म्हणजे ते तसं नेहमी बोलतात आणि फार हसून आणि फार व्यवस्थित पद्धतीने ते सांगतात. संपूर्ण देशात पेपरफुटीची आणि त्याच्या संबंधाने सगळ्या विद्यार्थी वर्गामध्ये एक संतापाची लाट आहे आणि अशा सगळ्या काळात भाजपच्या पोलिसांचे रोज नवे कारनामे पुढे येत आहेत. पण असं असताना सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीने खरं तर हे प्रकरण हाताळायला पाहिजे ते हाताळलं जात नाही, हे फार विशेष आहे. आणि उलट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी काल असं म्हणाले की सगळ्यात मोठा टीईटी परीक्षा फुटीचा घोटाळा हा ठाकरेंच्या काळात झाला. कदाचित त्यांच्या स्क्रिप्ट रायटरने मुद्दाम चुकीचं लिहिलं असेल किंवा नकळत चुकीचं लिहिलं असेल किंवा बरोबर लिहिलंय परंतु सीएम साहेबांकडनं चुकीचं वाचन झालं असेल. मी जरा करेक्ट केलं पाहिजे की सगळ्यात मोठा टीईटी पेपर फुटीचा जो घोटाळा होता तो ठाकरेंच्या काळात झाला नाही, ठाकरेंच्या काळात उघडकीस आला. मी पुन्हा एकदा रिपीट करते, हा घोटाळा ठाकरेंच्या काळात उघडकीस आला. तो कसा उघडकीस आला आणि या घोटाळ्याला जबाबदार कोण होतं आणि हा घोटाळा नेमका कधी झाला, कोण कोण होतं या सगळ्या साखळीमध्ये, जरा बोललं पाहिजे याच्यावर. मंडळी, 19ला आम्ही सत्तेत आलो. आम्ही सत्तेत आल्यानंतर त्यावेळेला तत्कालीन वैद्यकीय शिक्षण मंत्री राजेश टोपेजी होते, विशेष गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड होते आणि गृहनिर्माण खात्याच्या म्हणजे म्हाडाच्या परीक्षा आल्या. म्हाडाचा पेपर निघाला. पेपर होता 12 डिसेंबर 2021ला आणि त्याच्या आदल्या रात्री पोलिसांना एक टीप मिळाली की म्हाडाचा पेपर फुटलेला आहे. जशी पोलिसांना टीप मिळाली, पोलीस जिथे टीप मिळाली आणि ज्याच्या संबंधाने टीप मिळाली त्याच्यापर्यंत पोहोचले. आता तुम्ही म्हणाल मी हे सगळं सांगते याला आधार काय, हे सगळं कपोलकल्पित असू शकतं. तर मी हे आवर्जून सांगितलं पाहिजे की मी जी माहिती सांगते ती नॅशनल सायबर क्राईम केंद्राचं गृह खातं आणि त्यातली त्यात सायबर नॅशनल सायबर क्राईमच्या वेबसाईटवर त्या वर्षातली सगळ्यात बेस्टेस्ट केस स्टडी म्हणून ज्या केस स्टडीला अपलोड केलेलं आहे ती केस स्टडी मी तुम्हाला सांगते की ही पेपर फुटीच्या संबंधातला सगळ्यात मोठा स्कॅम त्या वर्षीचा बेस्टेस्ट स्कॅम म्हणून झाला होता. आणि या संबंधाने त्या अधिकाऱ्याचं नाव सगळ्यात शेवटी सांगते. ज्या अधिकाऱ्याने ही सगळी केस स्टडी केली होती 12 डिसेंबरच्या आदल्या रात्री कळलं, 11 डिसेंबरला कळलं. 11 डिसेंबरला संबंधित माणसापर्यंत पोहोचले. त्याचं नाव होतं प्रितीश देशमुख. प्रितीश देशमुख हा रेड हँड सापडला. तिथे तो त्याच्या पेन ड्राईव्ह मधनं आणि मोबाईल मधनं तो पेपर वाटत होता, पेपर देत होता लोकांना. ह्याच्या सगळ्या संबंधाने आधी जी माहिती कळली होती ती एका टेलिग्राम ग्रुपवर विद्यार्थ्यांनी शेअर केली की अरे असा एक पेपर फिरत आहे आणि याचा तपास करता करता ही टीप मिळाली. तिथपर्यंत पोलीस पोहोचले. कोण आहे प्रितीश देशमुख, तर प्रितीश देशमुख हा जीए सॉफ्टवेअर कंपनीचा मालक. जीए सॉफ्टवेअर कंपनी जिचं मूळ ऑफिस बेंगलोर कर्नाटकामध्ये. या जीए सॉफ्टवेअर कंपनीला कर्नाटक सरकारने बॅन केलं पण या कंपनीला महाराष्ट्र सरकारने टेंडर दिलं. टेंडर कधी दिलंय, टेंडर 2016 मध्ये दिले. फार विशेष आहे, 2016 मध्ये टेंडर दिलं. त्यावेळेला शालेय शिक्षण आणि क्रीडा मंत्री कोण होते, विनोद तावडे साहेब होते. आता मी तावडे साहेबांची डिग्री, संत ज्ञानेश्वर विद्यापीठ, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरच्या फेक डिग्रीचा वाद याच्यात अजिबात जाणार नाही. मला विषय डायव्हर्ट करायचा नाही. मी त्याच्यातही जाऊ शकते पण मला विषय डायव्हर्ट करायचा नाही. तर विनोद तावडे साहेबांच्या काळात प्रितीश देशमुखला हे सगळं टेंडर मिळालं होतं आणि प्रितीश देशमुख ज्याला जीए सॉफ्टवेअर कंपनीच्या मालकाला टेंडर मिळालं तोच पेपर फोडत होता. त्याला जेव्हा पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्याची चौकशी सुरू केली त्यावेळेला त्या सगळ्या चौकशीमध्ये जी माहिती पुढे आली हे फार इकडे लॅपटॉप मध्ये दाखवण्याच्या ऐवजी मी तुम्हाला या कागदांवरून ती माहिती दाखवते की बघा म्हाडाच्या एका पेपरवरून कुठपर्यंत पोहोचलं हे सगळं प्रकरण. जेव्हा त्याला ताब्यात घेतलं तेव्हा त्याने सांगितलं की मी एकटा नाहीये. मग याच्यात 14 एजंट आहेत. 14 एजंट शोधून काढले गेले. 14 एजंटला शोधल्यावर त्याच्यातल्या 2 एजंटनी सांगितलं आमचं काम फक्त
फक्त गिराईक आणण्याचं होतं. गिराईक म्हणजे काय, तर जो विद्यार्थी पर पेपर 5 लाख रुपये खर्च करू शकतो असं गिराईक आणायचं काम आमचं होतं. मग मूळ कोण आहे, त्याने सांगितलं याच्यातला शिक्षण क्षेत्रातला तांत्रिक सल्लागार आहे. त्याचं नाव काय, ते म्हणाले तांत्रिक सल्लागाराचं नाव आहे अभिषेक सावरीकर. बघा देवेंद्रजींनी सांगितलं की तुम्ही केलेला आहे घोटाळा. हु इज अभिषेक सावरीकर? देवेंद्रजींची सत्ता होती, विनोद तावडे शालेय शिक्षण क्रीडा मंत्री होते आणि त्या काळामध्ये शिक्षण विभागात तांत्रिक सल्लागार पदावर अभिषेक सावरीकर होता. पोलिसांनी अभिषेक सावरीकरला ताब्यात घेतला. अभिषेक सावरीकर पोपटासारखा बोलायला लागला आणि तो म्हटला मी कुठे एकटा, मैं नहीं छू इसमें, फिर कौन है? त्याने सांगितलं अरे बिहार तिकडे जा, बिहारला जा, युपीला जा, राजस्थानला जा, तिकडे आहेत ही सगळी माणसं. तिकडनं 47 एजंट शोधून आणले वेगवेगळ्या परीक्षेत. आणि हे 47 एजंट जेव्हा शोधून आणले तेव्हा ते म्हणाले हमको क्या पता था साहब, इसमें का जो मेन बॉस है वो आपकेच महाराष्ट्र में है. कोण आहे तो मेन बॉस? आणि मग सांगितलं की याच्यामध्ये शिक्षण खात्याचा एक साधारणतः उपसंचालक पदावर काम करणारा माणूस आहे ज्याचं नाव आहे तुकाराम सुपे. तुकाराम सुपे बद्दलची माहिती सगळ्या चॅनलने आतापर्यंत दाखवलेली आहे. मी काही वेगळं सांगायची गरज नाही. तुकाराम सुपेकडे किती मुद्देमाल सापडला, काय काय सापडलं, त्यावेळेला ज्या माहिती त्याच्याकडे सापडलेल्या होत्या, म्हणजे तुकाराम सुपेकडे हस्तगत झालेली की एवढे पैसे त्याने केलं काय, तर साधारणतः 3,26,27,000 रुपयाची कॅश त्याच्या घरात सापडली होती. त्याच्याकडे दागिने किती सापडले होते, तर त्यावेळेला त्याच्याकडे जवळपास 97,04,605 रुपयाचे दागिने त्याच्याकडे सापडले होते. 70 लाखाची वाहनं सापडली होती आणि त्याच्याकडे 5.5 कोटीचं फिक्स डिपॉझिट होतं तुकाराम सुपेकडे. आता तुकाराम सुपेला पकडलं, तुकाराम सुपेची चौकशी सुरू झाली. तुकाराम सुपे म्हटला मेरे को क्या पता है, मेरे ऊपर भी कोई है. देवेंद्रजी, काल तुम्ही म्हणालात की ठाकरेंच्या काळात घोटाळा झाला, तर ठाकरेंच्या काळात नाही झालं साहेब. हे सगळं ठाकरेंनी उघडकीस आणलेलं आहे. काय काय उघडकीस आणलं, तर तुकाराम सुपेच्या वर कोण आहे बघा. अधिकाऱ्यांना फ्री हँड देणं पण महत्वाचं असतं. मला माझ्या नेत्याचा अभिमान आहे की सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सगळ्या अधिकाऱ्यांना फ्री हँड दिला. विशेष म्हणजे म्हाडाचं खातं ज्या जितेंद्र आव्हाडांकडे होतं, जितेंद्र आव्हाडांनी आदल्या दिवशी लगेचच अधिकाऱ्यांना विचारलं काय केलं पाहिजे. अधिकाऱ्यांनी सांगितलं साहेब पेपर कॅन्सल करा. ट्विट केलं आव्हाडांनी आणि पेपर कॅन्सल झाला. आरोग्य खात्याचा पेपर असाच लीक झाला होता. राजेश टोपेजींना कळवलं. टोपेंनी सांगितलं अगदी कुणीही असला, माझ्या ऑफिस मधला असला तरी सोडू नका. सगळ्या मंत्र्यांनी मिळून फ्री हँड दिला आणि एका माणसापर्यंत पोहोचले. कोण होता याच्यातला टॉपचा, तर त्याचं नाव होतं सुशील खोडवेकर, जे डायरेक्ट IAS ऑफिसर होते. आता हे डायरेक्ट IAS असणारे सुशील खोडवेकर त्यावेळेला एज्युकेशनला डेप्युटी सेक्रेटरी होते, उपसचिव असणारे सुशील खोडवेकर, उपसंचालक पदावरचा तुकाराम सुपे, तांत्रिक सल्लागार असणारा अभिषेक सावरीकर, ही सगळी लाईन शोधून काढली गेली. आता ही सगळी लाईन शोधत असताना ज्या जागा त्यावेळेला निघालेल्या होत्या त्या जागा एकूण किती होत्या, किती जागांच्यासाठी ही सगळी परीक्षा झालेली होती, तर साधारणतः 5.25 लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते. हे फार उल्लेखनीय आहे की जेव्हा 5.25 लाख विद्यार्थी फॉर्म भरतात, जागा होत्या 15,000. 15,000 जागेसाठी 5.25 लाख विद्यार्थी फॉर्म भरतात. आणि विशेष गोष्ट आहे की त्यातले साधारणतः 15,000 विद्यार्थी सिलेक्ट झाले. पण तुकाराम सुपेच्या ऑफिस मधले 50 कम्प्युटर रजिस्टर सील झाले आणि त्या सगळ्या कम्प्युटरमध्ये काही उत्तरपत्रिका, काही हॉल तिकीट्स त्याच्यातनं जप्त करण्यात आले. आणि त्यात असं कळलं की किती विद्यार्थ्यांनी चिटिंग केली आहे, किती विद्यार्थ्यांनी हा फुटलेला पेपर विकत घेतलेला होता, तर तब्बल 7,500 विद्यार्थ्यांनी. देवेंद्रजी, मी तुमच्या काळातलं सांगते सगळं. ठाकरेंनी उघडकीस आणलं, हे फार महत्वाचं आहे. ठाकरेंनी उघडकीस आणलं. ठाकरेंच्या काळात नाही घडलं, ठाकरेंनी उघडकीस आणलं
फडणवीस साहेब तुमच्या काळात तावडे साहेब शिक्षण मंत्री होते, या काळात हे सगळं झालेलं आहे. आणि अधिकाऱ्यांचं नंतर काय झालं ते पण सांगणार आहे. 7,500 लोक याच्यात आहेत. हे जेव्हा माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना, तत्कालीन मुख्यमंत्र्यांना तपाशी अधिकाऱ्यांनी सांगितलं की साहेब एवढे एवढे लोक आहेत आणि 7,500 विद्यार्थी आहेत, काय करायचं? कारण 7,500 विद्यार्थ्यांमधल्या 3,500 विद्यार्थ्यांना नोकऱ्या सुद्धा लागल्या होत्या. आणि ठाकरेंनी सांगितलं फसवणूक करणाऱ्या एकालाही सोडायचं नाही. त्या 3,500 नोकरी लागलेल्या सगळ्याच्या सगळ्या लोकांच्या नोकऱ्या डिस्क्वालिफाय केल्या गेल्या. नुसत्या डिस्क्वालिफाय नाही, त्यांच्याकडनं पगार रिकव्हर करण्यात आले. देवेंद्रजी, अहो तुमच्या काळात साधी एक FIR होऊ शकत नाही. दिसत असलं तरी डोळ्याने धडधडीत गुन्हा घडताना. माझा नेता किती पारदर्शक आहे, माझा नेता किती प्रामाणिक आहे की सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या पक्षातल्या सत्तेवर असलेल्या मंत्री पदावर असलेल्या माणसाला सुद्धा सोडलं नाही. कारण या 3,500 लोकांमध्ये ज्यांना नोकरी लागली होती त्यात एक होती मंत्री अब्दुल सत्तार यांची मुलगी, आणि तिलाही सोडलं नाही. आणि अब्दुल सत्तारांच्या पोरीला सुद्धा ब्लॅकलिस्टेड केलं गेलं आणि तिच्या सुद्धा नोकरीवर गदा आली. हा पारदर्शक व्यवहार केला तो माझ्या नेत्याने केला. देवेंद्रजी, हे गट्स तुमच्यात नाहीये. इतकं सत्य आणि इतकं पारदर्शी तुम्ही वागू शकत नाही. तुम्ही काय केलं? काल तुम्ही म्हणालात की ठाकरेंनी पेपर फुटीचा घोटाळा नाही, ठाकरेंनी घोटाळा उघडकीस आणला. पण त्यानंतर तुम्ही काय केलं साहेब? अभिषेक सावरीकर तांत्रिक सल्लागार, त्या तांत्रिक सल्लागाराचा साहेब तुम्ही पक्ष प्रवेश करून घेतला. जो अभिषेक सावरीकर